लक्ष्मण हाके, आपण देखील आज गावागावात फिरताय, आपल्या अनेक सभांना गर्दी आपण एकवटता, ओबीसींचा विषय खरं तर घेऊन आपण पुढे चाललेला आहात. त्या सामाजिक समीकरणांकडे, या पायाभूत सुविधा किंवा विभागीय विकास कामं यानंतर आम्ही जाणारच आहोत. पण त्याआधी अगदी छोटा, जेव्हा की शेतकऱ्यांचा विषय येतोय, लक्ष्मण हाके, शेतकरी या विषयाकडे आपण कसं बघता? गेल्या काही काळामध्ये शेतकऱ्यांच्या जीवनमानामध्ये काही बदल झालाय का असं आपल्याला वाटतं? कारण आपण शेतकरी कुटुंबातले आहात. लक्ष्मण हाके. खरं तर पश्चिम महाराष्ट्रामधला शेतकरी आणि त्याच्या तुलनेमध्ये मराठवाड्यातला शेतकरी याच्यामध्ये जमीन आसमानचं अंतर आपल्याला महाराष्ट्रात बघायला भेटेल. विशेष करून मराठवाड्यातल्या 7-8 जिल्ह्यामध्ये तिथला जो लेबर आहे, म्हणजे ऊसतोड मजुराची संख्या जर तुम्हाला सांगायची म्हटलं तर ती 10 लाखाच्या घरामध्ये पोहोचते. आणि मग मराठवाड्यातले 7-8 जिल्हे तिथल्या इरिगेशनच्या स्कीम किंवा त्यांचा बॅकलॉग किंवा अनेक प्रश्न किंवा त्यांच्या सोयाबीन असेल किंवा कपास असेल किंवा अजून पाण्याच्या योजना परिपूर्ण न होण्यानं तिथल्या शेतकऱ्यांवरती नापिकीची वेळ येते, आत्महत्यांची वेळ येते किंवा पश्चिम महाराष्ट्राच्या, कोकणाच्या किंवा इतर शेतकऱ्यांच्या तुलनेमध्ये त्या भागातल्या शेतकऱ्यांना मला वाटतं अजून खूप न्याय देण्याची आवश्यकता आहे असं मला वाटतं. खरं तर मी एक ओबीसी मुवमेंट मधला एक कार्यकर्ता आहे. मी सोशल जस्टिससाठी भांडणारा कार्यकर्ता आहे. मी सामाजिक न्याय कसा भेटला पाहिजे यासाठी काम करणारा कार्यकर्ता आहे. पण ओबीसी वर्गच मोठ्या प्रमाणात शेतकरी पण आहे. आणि मग शेतकरी म्हणून तो ज्यावेळी काम करतो त्यावेळी असमतोल विकास हे महाराष्ट्राचं व्यवच्छेदक लक्षण मानायला आपल्याला काही हरकत नाही. मी सरकारच्या वर्षपूर्तीवरती तुमच्या समोर माझं मत व्यक्त करत असताना मी जबाबदारीने सांगेन की सगळंच काही निगेटिव्ह असं विचार करायची आवश्यकता नाही, पण अजून पॉझिटिव्ह अजून काही गोष्टी करणं खूप आवश्यक आहे असं मला वाटतं. थोडे की जरूरत है असं म्हणतायत लक्ष्मण हाके.